हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज होळी होती. आज होळी असल्यामुळे मी सकाळी 6:30लाच उठले होते. सडा आवरून रांगोळी काढायला सुरुवात केली. तर आता माझी रांगोळी काढून झालेली. हे पहा तुम्ही, किती म्हणजे छोटीशीच काढली अशी रांगोळी. हॅलो, गुड मॉर्निंग. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर शिवला मॅगी खायची होती, तर त्याला मी मॅगी बनवून दिली. तर आम्ही आत्ता 10:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता राहुरीमध्ये निघालो दोघे. त्याला कलर पण घ्यायचे होते. तर हे एका स्टॉलमध्ये थांबून आम्ही दोघांनी कलर घेतले त्याला ऑर्गॅनिक. तर हे पहा कलर कसे आहेत. आता हे पूर्ण पॅकेटमध्ये आलेले आहेत हे कलर. आता हे पाहू शकता तुम्ही हे कलर कसे आहेत ते. तर आम्ही त्याच्यासाठी कलर खरेदी केली. पुन्हा आरोहीला आणायला पण जायचं होतं, तर बलून पण घेतले आम्ही त्याला. तर आम्ही आता तिथून निघालो, कारण शिवला सुट्टी होती पण आरोहीला सुट्टी नव्हती, त्याची शाळा होती. तर आम्ही आता आरोहीला घेतलं व घरी जाण्यासाठी निघालो. जाता जाता पूजेसाठी लागणारी गौरी व ते ऊसाची काडी आम्ही घेतलेली आहे, कारण पूजेसाठी हे साहित्य लागते. पहा तुम्ही. तर आम्ही आता ते पहा दुपारचे आता 2:30 वाजले. शिव त्याचे मित्र पहा कसे कलर खेळत आहेत. ते खूप मस्ती करत होते ते. त्यांची खूप मस्ती चालली होती. तर सायंकाळी 6:30 वाजता मी होळीचं ते तयारी केली. सगळे गौरी वगैरे सगळं व्यवस्थित ते म्हणून रांगोळी वगैरे काढली त्याच्याभोवती. तर आता मी पूजेचं ताट आवरायला घेतलं. ताटामध्ये हार, नारळ, कापूर सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये ठेवले. तर त्या होळीमध्ये दहन करण्यासाठी हे काळे तीळ, लवंग, गव्हाची सातू, तर ते सर्व प्रकारचे साहित्य मी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेतले, कारण आहुती देण्यासाठी लागते असते. गुलाल, तांदूळ, कापूर, हे लवंग, तर हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे. तर वेगवेगळ्या वनस्पतींच्या काड्या पण आणलेल्या होत्या, नारळ. तर आता मी हे पूजेचं ताट तयार केलेले. तर आता हे पहा ताट कसं बनवलं, नैवेद्य वगैरे सगळं घेतलेलं त्याच्यामध्ये. तर आता आम्ही आवरून होळीचे पूजन करण्यासाठी निघालो खाली. शिवचं पण आवरलेलं होतं, तर तो आम्ही तिघंजण निघालो आता खाली पूजा करण्यासाठी. खाली रांगोळी ते काढून तिथं खाली पूजा करायची होती. तर आम्ही आता तिघं पण खाली निघालो पूजा करण्यासाठी. ते पहा तुम्ही. तर खाली गेल्यानंतर ते खाली जे राहत होते तर त्या मावशींना आम्ही आधी पूजा करायला लावली, कारण त्यांच्यापासूनच सुरुवात करावी म्हटलं. तर मावशींना म्हटलं तुम्ही आधी पूजा करा. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आधी सुरुवातीला होळीला पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कापूर, थोडंसं तूप ते टाकून कागद वगैरे सगळं हे करून आम्ही आधी सुरुवातीला होळी कशी छान पेटवण्यासाठी प्रयत्न केले. तर फायनली होळी पेटलेली. आता खूप सर्व गौरी वगैरे सर्व पेटलेले. तर आता आम्ही पूजेला सुरुवात केली दोघांनी जोडीने. सुरुवातीला होळीला पाणी हे करून आम्ही सुरुवात केली पूजा करण्यासाठी. खूप असं आनंद वाटत होता, कारण होळी म्हटलं की हा वर्षाचा सण. तर म्हणजे प्रत्येक सण हे असे आनंद उत्सवाने साजरे केले एकत्रित येऊन, तर ते खूपच आनंद असा वाटतो. तर आम्ही दोघांनी पूजा केली. तर शिव आणि अर्णव यांची चालली होती मस्ती. तर हे पण आम्ही पूजा केली. प्रत्येक सण हा आनंद उत्साहाने साजरा केलाच पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रात तर प्रत्येक सणाचे एक वेगळेच पारंपरिक पद्धत असते, वेगवेगळे त्याच्यामागचे विचार असतात, तर वेगवेगळ्या कथा असतात. तर आपण त्या होळीचं पूजन झालेलं आहे, होळी पूजन करून. तर आता मुलांना जेवायला वगैरे देते आणि आवरते. तर हे आम्ही श्रीखंड पुरी बनवली होती, कारण पुरणपोळी शक्यतो कोणी खातच नाही. मग आज श्रीखंड पुरी, भजे, पापड, बटाट्याची भाजी, तसेच मिरची, हे सर्व पदार्थ आज मी बनवलेले होते. तर पाहू शकता. तर आम्ही आता जेवायला बसलो ते 4 जण.
तर हॅलो गाईज, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.